नमस्ते, रामकृष्ण हरी. पहिल्यांदा रायगड माझा या वेब पोर्टलच्या टीमचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की या निमित्तानं ते माझ्या नवी मुंबई असेल, रायगड जिल्हा असेल, तो सगळा परिसर असेल किंवा महाराष्ट्रातून त्यांचे श्रोते प्रेक्षक जे आहेत, त्यांचे रेग्युलर फॉलोअर्स आहेत, ते पाहत आहेत आणि त्यांनी मला विषय दिला आहे की या कोरोनाच्या काळातली पंढरपूरची वारी. मी एक पत्रकार आहे आणि मी असं मानतो की पहिले पत्रकार जे होते ते संत होते, कारण पत्रकारांचं काम असतं ते समाज शिक्षणाचं काम असतं, समाज प्रबोधनाचं काम असतं आणि ते काम 700 वर्षांपूर्वी या महाराष्ट्र भूमीमध्ये संतांनी केलेलं आहे. त्यामुळे मी स्वतःला असं मानतो की मी त्यांचाच पाईक आहे. मी एका वारकरी घरातला आहे आणि वारीची परंपरा माझ्या घरामध्ये, आमच्या घराच्या पिढ्यानपिढ्यामध्ये ही वारीची परंपरा आहे. आपण पत्रकार असू, वारकरी घरातले असू, तर आपण हे संतांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत न्यायला हवेत. ही जी समाज माध्यमांची ही जी व्यासपीठं आहेत, त्यावरून आपण तरुणांना या वारी संबंधी, वारकरी विचारांसंबंधी काहीतरी सांगायला पाहिजे. जे आपल्याला कळलं, आपल्याला समजलं, आपल्याला उलगडा झाला, तो आपण तरुण मित्रांशी विशेषतः सांगायला पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा या रायगड माझाच्या संपादकीय टीमचं, सगळ्या रायगडकरांचं त्यांना मी धन्यवाद देतो. पहिल्यांदा औचित्य हे आहे आजचं हे लाईव्ह करण्यामध्ये की कालच महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आणि वारकऱ्यांचे प्रतिनिधी यांची काल पुण्यामध्ये बैठक झाली आणि यंदाची जी आषाढी वारी आहे, या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही वारी यंदा केवळ प्रातिनिधिक स्वरूपात व्हावी, सामूहिक स्वरूपात दरवर्षीप्रमाणे होऊ नये. कारण कोरोनाचं संकट आहे, त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो माणसं एकत्र आल्याने होतो. माणसातून माणसाकडे तो कोरोनाचा जो व्हायरस आहे तो संक्रमित होतो. त्याची लागण, त्याची बाधा माणसांना होऊ नये म्हणून त्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊ नये, याच्यासाठी हा स्थगितीचा निर्णय सगळ्यांनी मिळून सर्वानुमते घेतलेला आहे. खरं तर अनेक दिवस या सगळ्याची चर्चा सुरू होती आणि ती चर्चा या पातळीवर येऊन राहिली होती की देहू आणि आळंदी हे दोन प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकोबाराय यांच्या या ज्या दोन्ही भूमी आहेत, हे दोन प्रमुख महाराष्ट्रातले पालखी सोहळे आहेत की याच्यामध्ये सर्वाधिक वारकरी आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर अशी वारी करत असतात. तर एकूण 7 प्रमुख पालख्या महाराष्ट्रामध्ये संतांच्या आहेत आणि त्या प्रमुख पालख्यांमध्ये एकूण ज्या 4 पालख्या आहेत त्यांचा निर्णय खरं तर अगोदरच झाला होता की यंदा पायी वारी सोहळा आहे जो सामूहिकरित्या जातो तो यंदा आपण करायचा नाही. कारण हे संकट टाळण्यासाठी सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, डॉक्टर, पोलीस, वेगवेगळे स्वच्छता कर्मचारी, हे जे त्या कोरोनाच्या लढाईशी किंवा आपणही सगळेजण घरात राहून कोरोनाशी लढतोय, ह्या लढाईला बळ मिळावं, त्याच्यात कुठं उणे येऊ नये म्हणून ही वारी स्थगित राहावी. याच्यासाठी पैठणचे संत एकनाथ महाराज, मुक्ताईनगर म्हणजे जळगावचे संत मुक्ताबाई, सासवडचे संत सोपान काका आणि त्र्यंबकेश्वरवरून श्री निवृत्तीनाथांची जी पालखी आहे, ती जी देवस्थान आहे, त्यांनी असा निर्णय घेतला होता की आम्ही बसनेच दशमीच्या दिवशी पंढरपुरात जाऊ, एकादशी तिथं संतांची भेट, देवाची आणि संतांची भेट घडवू आणि दुसऱ्या दिवशी किंवा काला झाल्यानंतर ज्या प्रकारे शासनाचे निर्देश असतील त्याप्रमाणे आम्ही ते पाळू आणि मग प्रातिनिधिक स्वरूपाचा असा हा पालखी सोहळा करू. त्याच्यावर काल देहू आणि आळंदीकरांनी, तिथल्या देवस्थाननी, वारकऱ्यांच्या प्रतिनिधींनी, कारभाऱ्यांनी याच गोष्टीवर परत एकदा शिक्कामोर्तब केलं आणि यावर्षी म्हणून खऱ्या अर्थाने ही वारी प्रातिनिधिक स्वरूपाची अशी होणार आहे. म्हणजे या संतांच्या पादुका हेलिकॉप्टरनं किंवा वाहनांमधून पंढरपूरला नेल्या जातील आणि पायी वारी सोहळा
टाळला जाईल. खरं तर या वारी सोहळ्याचं आपणा सगळ्यांना माहिती आहे की या वारी सोहळ्याचा इतिहास जो आहे हा इतिहास आपण थोडक्यात जरा आढावा घेऊ. मग कोणाला काही शंका असतील किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या वाचनाप्रमाणे, समजेप्रमाणे मी आपल्याशी संवाद साधेल. परंतु हा वारीचा जो इतिहास आहे तो अलीकडच्या काळात 13व्या शतकामध्ये जेव्हा पंढरपुरात संत नामदेवराय आणि आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळातला हा वारीचा बोलबाला अधिक सुरू झाला. त्यांनी या वारीची पायवाट अधिक रुंद केली असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस अशी संतांची परंपरा आहे, वारीची परंपरा आहे, वारकरी विचारांची, साहित्याची परंपरा आहे. ज्ञानदेवांनी पाया घातला आणि नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. म्हणजे वारकरी संप्रदायाचा जो विस्तार आहे, विचारांचा जो विस्तार आहे तो पंढरपूर पासून तर अगदी अफगाणिस्तानापर्यंत किंवा कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत नामदेवांनी केला. आणि या दोघांनीही लोकांना नामभक्ती, ज्ञानभक्ती करायला शिकवलं. मी वैयक्तिकरित्या असं मानतो की आपल्या राज्यघटनेमधली जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी 3 तत्व आहेत, ही जी लोकशाहीला पूरक असलेली जी तत्व आहेत, त्यांचा उगम कुठंतरी या पायी वारी सोहळ्यामध्ये किंवा या ज्ञानदेव नामदेवरायांनी घातलेल्या पायवाट जी रुंद केली त्याच्यातून पुढं आलेला आहे आणि तो आपल्या राज्यघटनेमध्ये परावर्तित झालेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. तर ही पालखी सोहळा किंवा ही वारीची परंपरा जी आहे ती ज्ञानदेव माऊली आणि नामदेवराया यांच्याही अगोदरची होती. कारण नामदेवराया हे मराठवाड्यातले, त्यांचे वडील आजोबाही वारी करत असल्याचे दाखले त्यांच्या अभंगांमधून मिळतात. दुसरीकडं संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा त्र्यंबकपंत हे सुद्धा वारी करत होते. आणि तुका झालासे कळस म्हणजे संत तुकाराम महाराजांचे आजोबा 7व्या पिढीपर्यंत, म्हणजे तुकाराम महाराज 8व्या पिढीतले, त्याच्याही आधी 7 पिढ्या पंढरपूरची वारी ही त्यांच्या घराण्यामध्ये होती. आणि महाराष्ट्रात तर अशी अनेक घरं आहेत की जिथं पिढ्यानपिढ्या वारी होते. म्हणजे वडिलांना सांगता येत नाही की आजोबा कधी वारी करायला सुरुवात केली, पणजोबांनी कधी वारी करायला सुरुवात केली, खापर पणजोबांनी कधी वारी करायला सुरुवात केली. तर ती एक आपसूक चालत येणारी परंपरा आहे. आपल्याकडं एक थोर समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वेबाई होऊन गेल्या. त्यांनी तर असं म्हटलं होतं की जो वारी करतो तो महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राची ओळखच अशी आहे की वारी करणं म्हणजे आपलं जे उपास्य दैवत आहे पंढरपूरचा श्री विठ्ठल, सावळा सुकुमार असा जो श्री विठुराया आहे, इथल्या मातीच्या रंगाचा, इथल्या उन्हातान्हात राबणाऱ्या काळ्या रंगाच्या कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या रंगाचा आणि त्यांची सुखदुःख ऐकून घेणारा असा हा जो विठुराया आहे हे तमाम सगळ्या महाराष्ट्राचं लोकदैवत आहे. तर म्हणून इरावती कर्वेंनी जे म्हटलंय त्याची साक्ष आपल्याला अजूनही ती पटते. आता मुद्दा असा आहे की ज्यावेळी 13व्या शतकामध्ये या वारकरी संप्रदायाला थोडी पार्श्वभूमी सांगतो मी इतिहासातली की ऊर्जितावस्था काय म्हणून आली असेल, याचं काय कारण असेल. तर मला असं वाटतं त्या काळात देवगिरीच्या रामदेवरायाचं राज्य होतं. त्या काळामध्ये बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, लिंगायत पंथ असेल, हे सगळे जे आहेत धर्म पंथ, चक्रधरांचा महानुभाव पंथ होता, या सगळ्यांचा थोडासा उतारता काळ त्या काळात सुरू होता. आणि रामदेवरायांच्या पदरी असलेले हेमाद्री पंडित असतील, बोपदेव असतील, असे काही पंडित, वेदशास्त्र संपन्न अशी मंडळी होती. आणि त्या काळामध्ये त्यांनी, आपण ज्याला देवधर्म म्हणतो किंवा व्रतवैकल्य म्हणतो, ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्याचा अंगीकार केला होता, स्वीकार केला होता. आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी राजामार्फत, राजदरबारामार्फत ही मंडळी प्रयत्नशील होती. त्याच्यामध्ये चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ आहे या हेमाद्री पंडितांचा. त्यांनी त्याच्यामध्ये जवळपास 2,000 व्रतवैकल्य सांगितली होती. हिंदू धर्मातली ही व्रतवैकल्य जर करायची असतील तर तुम्ही हिशेब करा की 12 महिने जर 2,000 व्रत करायची तर दिवसाला ती किती येतील. आणि अशी व्रतवैकल्य करायचं आपल्याला माहिती आहे. आपण जेव्हा सत्यनारायण करतो किंवा गुरुवारचे काही लोक उपवास करतात, लक्ष्मीचा उपवास करतात, त्यावेळी काय काय सांगितलेलं असतं
नैवेद्याचे पदार्थ असतात आणि नाना प्रकारचे त्याचे पदार्थ असतात. त्याला काही खर्च असतो, आर्थिक खर्च असतो आणि तो सगळ्यांना पेलवेलच असं नाही. त्यामुळं झालं असं होतं, सामान्य गरीब माणसांना हे परवडत नव्हतं, पेलवत नव्हतं. आणि अशा वेळी आपला धर्म, आपला देव आपल्याला जवळ करेल, आपल्याला सोपा वाटेल, आपला वाटेल असा कोणता देव हे नामदेवरायांनी ओळखलं. आणि नामदेवराया पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरा शेजारीच त्यांचं घर होतं आणि ते पाहत होते की वारकरी, साधे भोळे कष्टकरी वारकरी इथे येतात, देवाच्या पायावर डोकं ठेवतात, देव त्यांच्याकडे काही मागत नाही किंवा वारकरी देवाकडे काही मागत नाही, काही नवस सायास नाही, काही कुठल्याही प्रकारचं देवाला आमिष नाही की देवा मी असं नवस बोलेन मग तू मला असं फळ दे, असं काही नाही. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे असा हा युगे 28 असं म्हणतात, विटेवर उभा असा हा देव. बरं, तो विटेवर उभा याच्यासाठी राहिलाय. मुळात आपण जे बोलणार आहोत त्याच्यामधला एक भाग असा आहे की हा देव मुळात पंढरपूरला आला कशा. तर असं म्हणतात की द्वारकेचा जो श्रीकृष्ण आहे, गोकुळातला जो श्रीकृष्ण आहे, ज्याच्या बाललीला आपण ऐकलेल्या असतात, ज्याची दहीहंडी आपण दरवर्षी साजरी करतो, तोच गोपाळ कृष्ण आपले सवंगडी, गाई गुरे हे सगळं घेऊन द्वापार युगातून कलियुगामध्ये पंढरपूरला आला. तिथं जे नदीच्या कडेला खेळ व्हायचे तेच इथं चंद्रभागेच्या कडेला ते खेळ वारकरी अजूनही खेळतात. खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव वैरे असं संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आता त्याच्यामध्ये कोण कोण आहे असं संत तुकाराम महाराज वर्णन करतात. ज्याने श्रीकृष्ण चरित्र ऐकलंय, आपण सगळ्यांनीच ऐकलंय, महाभारत बघितलंय, श्रीकृष्णाच्या मालिका बघितलेल्या असतात, पुस्तकं लहानपणापासून संस्कार झालेले असतात, तेव्हा एका लागती रे पायी रे म्हणजे एकमेकांच्या पाया पडतात आणि सर्व जाती धर्माचे लोक त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये गळामिठी घेतात, एकमेकांना उराउरी भेटतात, एकमेकांच्या पाया पडतात. वर्णाभिमान विसरली याती एका लोटांगणी जाती रे असं खूप सुंदर वर्णन संत तुकाराम महाराजांनी केलं. याचा अर्थ असा आहे की तुमचा वर्ण कोणता, जात कोणता याविषयीचा जो गर्व असतो, जो अभिमान विसरून पंढरपूरचं वाळवंट हे समतेचं प्रतीक वाळवंट आहे. आणि तिथे लहान मोठा वयाने सुद्धा तुम्ही बघा, वारकरी केवळ आपल्या वयाचा आहे म्हणून किंवा आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे म्हणून पाया पडत नाहीत, लहान मुलांनाही माऊली म्हणून त्यांच्या पाया पडतात, वृद्धांनाही माऊली म्हणून पाया पडतात. ही जी एकमेकांच्या विषयीची जी समतेची भावना आहे ही पंढरपूरच्या वाळवंटाने रुजवली. विशेषतः संत नामदेवराय आणि त्यांच्या संत परिवाराने ती त्या ठिकाणी रुजवली आणि आजही 700 वर्षांनी ती आपल्याला इथं महाराष्ट्रामध्ये रुजलेली दिसते. आणि तो जो ओघ आहे दर आषाढीला जो जातो पंढरपूरला, आळंदीवरून, देहूवरून किंवा इतर संतांची जी गावं आहेत, जवळपास 150 पालख्या आषाढीच्या वारीला पंढरपूरला दरवर्षी जातात. त्याच्यातल्या ह्या 7 प्रमुख पालख्या आणि 15 लाख, सुमारे 15 लाख लोक दरवर्षी पंढरपुरात या पालख्यांसोबत जातात. त्याच्यापैकी 7वी पालखी ज्याला म्हणता येईल ती नामदेवरायांची पालखी पंढरपुरातूनच वाखरी म्हणजे पंढरपूरच्या सीमेवर जाते आणि इतर पालख्यांना म्हणजे इतर संतांना घ्यायला पंढरपुरात येते, अशी ही परंपरा. आता ही परंपरा यावर्षी खंडित पडली. त्याच्या आधी आणखी एक उल्लेख की 1835 1680 ते 85 या दरम्यान संत तुकाराम महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र नारायण बाबा यांनी आत्ताचा हा जो ज्ञानदेव तुकोबांचा पालखी सोहळा आहे तो सुरू केला. त्यांचे वडील म्हणजे संत तुकाराम महाराज जवळपास 1400 टाळकऱ्यांना घेऊन पंढरपूरची वारी ते करत होते. तर नारायण बाबांनी जेव्हा पालखी सोहळा सुरू केला तेव्हा त्यांनी तो एकत्रितपणे सुरू केला. म्हणजे ज्ञानदेव आणि तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन ते पंढरपूरची वारी करायला लागले. पुढे जाऊन 1832 मध्ये देहूकर मोरे घराण्यांमध्येच पालखीच्या काही परंपरा वहिवाटीवरून वाद झाला आणि त्याचा उपसर्ग मग इकडे होऊ नये ज्ञानदेवांच्या पालखीला म्हणून महादजी शिंदे जे मराठ्यांचे सरदार आहेत, प्रसिद्ध आहेत, माळकरी होते आणि ज्यांनी दिल्ली ताब्यात ठेवली होती, एकेकाळी एक हिंदुस्थान त्यांच्या इशाऱ्यावर चालायचा, असे महादजी बाबा शिंदे त्यांचे सरदार आरफळकर. आणि हे महादजी बाबांचा फक्त एक उल्लेख आला म्हणून सांगतो, महादजी बाबा हे
ज्ञानदेवांचे निस्सीम भक्त होते. तुम्ही जर ते इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्यांचे फोटो पाहिले असतील तर उभा गंध लावलेला, गळ्यात मोठी तुळशीच्या माळा, स्वतः अभंग म्हणायचे. म्हणजे हा लष्करी जवान शिस्तीचा असूनही आणि मोगलांविरुद्धात त्या काळात त्यांनी मोठ्या लढाया गाजवल्या. मी म्हटलं ना की त्यांनी हिंदुस्थान एकेकाळी त्यांच्या इशाऱ्यावर नाचत होता. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचं स्वप्न ज्याने पूर्ण केलं ते महादजी शिंदे, थोरले बाबा असं त्यांना म्हणतात. ते माऊलींचे भक्त होते, ते वारकरी होते. त्यांनी माऊलींचा, आत्ता आपण ज्या प्रवेशद्वारातून महाद्वारातून जातो ते महाद्वार या महादजी बाबांनी बांधून दिलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या सूचनेनुसार हैबत बाबा आरफळकर यांनी हा माऊलींचा सोहळा मग स्वतंत्रपणे सुरू झाला. मग दोन्ही पालख्या स्वतंत्रपणे जायला सुरुवात झाल्या. खरं तर या पालख्यांची जी नोंद आहे, आपल्याकडं आपण मराठी माणसं असं म्हणू की आपल्याकडं डॉक्युमेंटेशनची मोठी उणीव आहे. आपल्याला इतिहासाच्या नोंदी सवय, त्यामुळे वारकऱ्यांच्या बाबत, वारकरी संतांच्या बाबत इतिहासामध्ये फारसे दाखले, नोंदी पाहायला मिळत नाहीत. राजेराजवाड्यांचे पत्रव्यवहाराच्या नोंदी असतात, पण वारकऱ्यांच्या बाबतीत, वारकरी संतांच्या बाबतीत फारशा नोंदी आपल्याला पाहायला मिळत नाहीत किंवा त्या पुढं आलेल्या नाहीत. पण गेल्या शतकामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, त्यांनी, आपल्याला न्यायमूर्ती रानडे सगळ्यांना माहिती आहे, न्यायमूर्ती रानडे, त्यांनी या नोंदी केल्या. म्हणजे ते पुणे, आपल्याला नगर वाचन मंदिर माहिती असेल पुण्यातलं, बऱ्याच लोकांना जुनं ग्रंथालय आहे. तर तिथं एकदा त्यांनी हे आषाढीच्या वारीला जाणारे वारकरी सगळे बघितले. देहभान हरपून आणि पांडुरंगाच्या, संतांच्या भजनात तल्लीन होणारे आणि सगळ्या जाती धर्माचे, वर्णाचे लोक एकत्र नाचतायत आणि त्या पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन झाला. हे बघून रानडेंना भरून आलं. त्यांच्या गालावरून आसवं ओघळायला लागली. एवढे ते त्या सोहळ्याशी एकरूप झाले आणि त्यांनी पहिल्यांदा, आपल्याला नोंद ठेवली. मग ह्या दिंड्या येतात कुठून कुठून, पालखी सोहळे किती आहेत, साधारणपणे त्यांनी 18 पालख्यांची नोंद केलेली दिसते. त्याच्यात त्यांनी 2 महत्वाच्या नोंदी केलेल्या आहेत. एक म्हणजे काशीवरून संत कबीरांची पालखी पंढरपूरला येत होती. बघा हे नातं कसं आहे. आपण महाराष्ट्र महादजी शिंदेचा उल्लेख केला, आपण मराठी माणसं अटके पार झेंडे लावतो असं जे म्हणतात, ही परंपरा सगळी कुठे आहे बघा. आपलं आणि उत्तरेचा ऋणानुबंध, आपला आणि देशाचा ऋणानुबंध कुठं कुठे आहे बघा. तर हे संत कबीर त्यांची पालखी घेऊन इकडे येत असत. त्या पालखीची नोंद न्यायमूर्ती रानडेंनी केली आहे. संत कबीरांचा मठ पंढरपुरात आहे, कमालाची तिथे समाधी आहे, कबीरांची एक प्रातिनिधिक तिथे समाधी आपल्याला पाहायला मिळते. वारकऱ्यांच्या आहेत त्या पालखी घेऊन इकडे येत असत. एक पांढरी पताकाही असते आणि ती कबीरपंथीयांची पांढरी पताका असते. तर हे असं उत्तरेचं आणि आपलं नातं आहे. न्यायमूर्ती रानडेंनी पहिल्यांदा ते नोंदवलं. आणि दुसरी एक नोंद केली त्यांनी, ती म्हणजे ज्ञानदेव आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पैठणवरून संत एकनाथ महाराजांची पालखी येत होती. आणि ही पालखी त्यांच्यासोबत नंतर त्या वाटा वेगळ्या झाल्या आणि ती पालखी परस्पर तिकडून जायला लागली. पण असा हा पालख्यांचा जो इतिहास आहे न्यायमूर्ती रानडेंनी लिहून ठेवला. आणि त्यांनीच पहिल्यांदा असं म्हटलं की हे वारकरी हे काही पायी जातात, शेतातली शिवारातली कामं सोडून, पावसाळ्याच्या काळात, पेरण्यांच्या काळामध्ये आपले कामधंदे सोडून आणि हे उगीच टाळकुटत जातात, त्यांचा समाजाला काही फायदा नाही, अशा प्रकारची टीका काही लोकांनी केली होती. त्याला चोख उत्तर किंवा डोळ्यांचे डोळे उघडले असं जे म्हणतात संत वचन आहे, तर ते डोळं उघडण्याचं काम, डोळ्यात अंजन घालण्याचं काम या वारकऱ्यांविषयी, वारकरी संतांविषयी हे न्यायमूर्ती रानडेंनी पहिल्यांदा केलं. त्यांनी असं सांगितलं, इथली ही जी महाराष्ट्र भूमी आहे ती खऱ्या अर्थानं तिची मशागत, समाजमानाची मशागत जी कोणी केली असेल तर ती वारकरी संतांनी केलेली आहे, या पंढरीच्या वारीने केलेली आहे, त्यांच्या विचारांनी केलेली आहे, त्यांच्या एकजुटीने केलेली आहे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांसारखा एक राजा या महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आला. आणि हीच परंपरा एकजुटीनं राहण्याची आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची जी इथल्या मराठी रक्तामध्ये जे आहे ना, जे काही आहे ते या पेरलेलं आहे, हे पहिल्यांदा न्यायमूर्ती रानडेंनी दाखवून दिलं. आता हा जो भाग आहे, मग त्याच्यानंतर वारकरी या वारीकडं व या संत साहित्याकडे एका वेगळ्या नजरेनं बघायला सुरुवात झाली. आणि मी तर त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणतो,
आपली जी राष्ट्रीय चळवळ होती, स्वातंत्र्याची जी चळवळ होती, तिच्यामध्येही मोठा वाटा या संत चळवळीचा राहिलेला आहे. याचं कारण या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधींनी केलं. महात्मा गांधींची अहिंसा, सत्याग्रह ही जी तत्व आहेत ही आपल्याला माहिती आहेत आणि ही तत्व माझं वैयक्तिक मत असं आहे की ही तत्व वारकरी विचारांमधून, संत तुकारामांच्या विचारांमधून महात्मा गांधींनी उचलली. आता ही कशी उचलली असतील? सोपं आहे. महात्मा गांधींचे जे गुरु आहेत, राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले, हे पुण्याचे, आणि महात्मा गांधी त्यांना भेटायला येत असत. महात्मा गांधी जेव्हा पुण्यात राहिले होते तेव्हा त्यांनी इथले थोर संत कवी श्री ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांचं वाङ्मय नक्की अभ्यासलं असणार. त्याचे पुरावे नंतरच्या काळात ते जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अनुवाद हा इंग्रजीत केलेला आहे. आणि हे अभंगही जे आपल्या सगळ्यांच्या वारकऱ्यांच्या ओठावर रुळतात असे अभंग त्यांनी लिहिले, म्हणजे ट्रान्सलेट केलेले आहेत. त्याच्यामुळं ते जगभर गेले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ह्या प्रकारचे जे अभंग आहेत मानवतेचे, म्हणजे आता जे डॉक्टर ज्या प्रकारची सेवा करताय स्वतःचा जीव धोक्यात घालून, ती सेवा इथल्या मातीमध्ये आहे हे पहिल्यांदा जाणलं ते महात्मा गांधींनी. आणि सत्याग्रहाचा जर उल्लेख करायचा असेल तर सत्याग्रह जेव्हा असं म्हणतात संत तुकारामांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीमध्ये देहूमध्ये बुडवल्या तेव्हा त्यांनी तिथं उपोषण केलं आणि त्या उपोषणामुळं परिसरातली सगळी गावं, सगळे लोक जागे झाले आणि ते तुकाराम महाराजांना भेटायला तिथं आले. आणि त्या काळात केवढा मोठा लोकक्षोभ म्हणा किंवा लोकांचा पाठिंबा म्हणा हे तुकाराम महाराजांना मिळाला असणार. आपण चित्रपटांमधून पण पाहिलेलं आहे. ह्याची आपण कल्पना करू शकतो. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी, असा एक संत तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे. म्हणजे निंदेचे श्रवण नको माझे कानी, बहिरे करुनी ठेवी देवा, असे त्यांनी कान, डोळे, तोंड ह्याच्या मार्फत, या इंद्रियांमार्फत आपल्याकडून कुठलाही कोणाचंही वाईट, कोणाची निंदा होऊ नये, कोणाची निंदा कानावर येऊ नये, कुणाचं वाईट आपल्याला डोळ्यांनी बघू नये, या प्रकारचं त्यांनी या अभंगातून विचार मांडले होते. तुम्ही गंमत बघा, आपल्या व्हॉट्सअपवर जे इमोजी असतात त्याच्यामध्ये डोळे, कान आणि तोंड याच्यावर हात ठेवलेली 3 माकडं आपल्याला दिसतात. मी जेव्हा विचार करतो की गांधीजींची ही जी 3 माकडं आहे, आपल्याला ती गांधीजींची 3 माकडं म्हणून आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतं की ती जी प्रेरणा आहे त्यांची, ही संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून घेतलेली प्रेरणा आहे. कारण संत तुकारामांचे अभंग हे गांधीजींनी ट्रान्सलेट केलेले आहेत, इंग्रजीमध्ये नेलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना त्या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. आता दुसरी गोष्ट, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की असं म्हटलं जातं की ही पहिल्यांदा 700 वर्षात पहिल्यांदा अशी गोष्ट झाली की वारीमध्ये खंड पडला असं म्हणता येणार नाही, पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही वारी होतीये. याच्या आधी असं झालं नव्हतं. पण मी काही लोकांशी बोललो, थोडा इतिहासाचा जर कानोसा घेतला तर आपल्याला असं दिसतं की या पद्धतीची वारी जी आहे याच्यामध्ये खंड पडलेला होता. आणि तो खंड कधी पडलेला होता तर मला एक अत्यंत प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ किंवा इतिहास अभ्यासक आहेत, ते म्हणजे संजय सोनवणी, जे पुण्यात आहेत. मी त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आपल्याकडं दुष्काळाची मोठी परंपरा नाही म्हणता येणार, पण एक नैसर्गिक संकट अधूनमधून आपल्यावर येत असतं. आणि हे नैसर्गिक संकट 1630 मध्ये, म्हणजे तेव्हा संत तुकाराम महाराज होते, दुर्गाडीचा दुष्काळ या नावाने तो प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये दुष्काळ. तर तेव्हा तो पडलेला होता तो दुष्काळ. या दुष्काळात वारकऱ्यांना वारीला जाणं शक्य झालं नसणार. कारण असं आहे की वारकरी कोण आहेत तर वारकरी हे शेतकरी आहेत, शेताशिवारात राबणारे कष्टकरी आहेत, गाई गुरं पाळणारे शेतकरी आहेत. या लोकांना आपल्या गाई गुरांना चारा नाही, पोटच्या लेकरांना खायला नाही, शेतामध्ये काही पिकलेलं नाही, अशा वेळी वारीला ते कसं जाऊ शकणार? अशा वेळी त्या वारीमध्ये प्रातिनिधिक स्वरूपाची वारी झालेली असणार असं मला संजय सोनवणी सर म्हणाले. याच्याशिवाय त्यांनी मला एक साल सांगितलं, 1296 ते 1307
या काळामध्येही मोठ्या दुष्काळाचा सामना महाराष्ट्राला करायला लागला होता आणि तेव्हाही वारी खंडित झाली, खंडित म्हणण्यापेक्षा प्रातिनिधिक स्वरूपात म्हणजे या एवढ्या मोठ्या समूह स्वरूपात झाली नसेल असं त्यांनी मला सांगितलं. दुसरी गोष्ट सगळेच जण सांगतायत 1942 ते 45च्या दरम्यान दुसरं महायुद्ध होतं. प्लेगची साथही साधारण त्या दरम्यान होती. त्यावेळी ब्रिटिशांनी याच्यावर बंदी घातलेली होती. आणखी एक परंपरेने वारकरी असलेले संत तुकाराम महाराजांचे 9वे वंशज असलेले जयसिंग दादा मोरे डेक्कनला राहतात आणि खंडोजी बाबा जे मंदिर आहे तिथे ते असतात. त्यांनी आणि ते एक अशी माहिती दिली की ते म्हणाले 1912 मध्ये प्लेगच्या साथीपासून, प्लेगची साथ पुणे आणि परिसरात फार मोठी होती, जुने लोक सांगत असतील किंवा आपणही वाचलेले आहे. ते काखेत गोळा यायचा आणि पटापटा लोक उंदीर पडायचं आणि पटापटा लोकांना त्याची लागण व्हायची. आणि तेव्हाही वैद्यकशास्त्र एवढं प्रगत नव्हतं जे आत्ता आहे, तरी त्याच्यावर काही कोरोनावर अजूनही काही लस सापडत नाही आहे. तर त्या काळात कल्पना करा, दवाखान्यांची संख्या खूप कमी होती, वैद्यकशास्त्र एवढं प्रगत नव्हतं. त्या काळात ही मोठी लागण पुणे आणि परिसरामध्ये झालेली होती. तर हे जे आहे 1945 साली 1912 मध्ये जयसिंग दादा मला असं म्हणाले की 1912 मध्ये प्लेगच्या साथीमुळे ही वारी प्रातिनिधिक स्वरूपाची झाली होती, ब्रिटिशांनी जाऊ दिलं नव्हतं. 1945 मध्ये एक नोंद त्यांनी मला सांगितली. ते म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान जे आहे आळंदीचं, तिथल्या प्रोसिडिंग मधलं त्यांनी मला एक प्रत दाखवली. ते असं म्हणाले की काही लोकांनी दिंडी काढायला परवानगी मागायला लागते, दिंडी काढायला पालखी सोहळ्यासोबत यायला. तर काही लोकांनी दिंडीसाठी परवानगी मागितली होती. तर ही परवानगी संस्थांतर्फे नाकारण्यात आली आणि त्याच्यासाठी कारण असं देण्यात आलं की सरकारनेच पालखी सोहळ्याला परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळं आम्ही तुम्हाला दिंडीची परवानगी देऊ शकत नाही. त्यांनी ते नावं पण सांगितली त्याच्यामध्ये आणि ती जी नोंद आहे त्याचं पत्र त्यांनी मला दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांचेच चिरंजीव जे आहेत ऋषिकेश महाराज, तेही म्हणाले आणखी 1831 मध्ये सुद्धा अशा प्रकारचा 31 ते 32च्या दरम्यान अशा प्रकारचा खंड पडला असावा. कारण त्यावेळी देहूकर मोरे घराण्यांमध्ये पालखी नेण्यावरून जे वादविवाद होते आणि मग हैबतदादांनी बाबांनी मग मी उल्लेख केला ती स्वतंत्र वारी सुरू केली, पालखी सोहळा सुरू केला ज्ञानदेवांचा. तर तो जो आहे त्या काळात त्या वर्षी त्याच्यामध्ये खंड पडला असण्याची दाट शक्यता आहे. आणखी एक गंमत, मला दुसरे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे एक विश्वस्त आहेत, माणिक महाराज मोरे, 60च्या वरचे आहेत आणि अभ्यास त्यांचा खूप चांगला आहे. आणि जसे संत साहित्याचा अभ्यास आहे तसा एक इतिहासाचा एक धांडोळा घेण्याची त्यांना सवय आहे. त्यांनी मला एक आणखी गमतीशीर गोष्ट सांगितली की ते म्हणाले 1920 ते 1942 या दरम्यान प्लेगची साथ होतीच, पण 1942 साली पालखी सोहळा पंढरपूरला गेलाच नाही हे मी सांगू शकतो. कारण त्यावेळी पालखी सोहळा सामूहिकरित्या जाऊ शकत नव्हता, गर्दीमध्ये जाऊ शकत नव्हता. तर देहूकरांनी किंवा तिथल्या वारकऱ्यांनी विश्वस्तांनी 5 जणांनी सायकलवर तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन आणि वारी केली होती. त्यांची नावही त्यांनी मला सांगितली, बाबासाहेब इनामदार, गोविंद हरी मोरे आणि बबन कुंभार, अशी 3 नावं तरी त्यांनी मला सांगितली. याचा अर्थ असा आहे की याच्याही पूर्वी ही वारी खंडित झालेली होती आणि म्हणून मी सुरुवातीला जे आभार मानले, मग ते ज्ञानेश्वर माऊली संस्थानचे पदाधिकारी असतील, विश्वस्त असतील, तुकाराम महाराज संस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त, कारभारी असतील आणि एकूणच वारकऱ्यांचे प्रतिनिधी असतील, त्यांनी जो शहाणपणा दाखवला त्यांना आपण याच्यासाठी धन्यवाद द्यायला पाहिजे आणि त्यांच्या ऋणात राहायला पाहिजे. कारण काही लोक सोशल मीडियावरून असंही सांगत होती की काही झालं तर आम्ही ही वारी करणारच, पायी वारी सोहळा आमची पिढ्यानपिढ्यांची वारी आहे आणि ती आम्ही चुकवणार नाही, अशा पद्धतीचं त्यांचं सांगणं होतं. तर वारकऱ्यांनी ते खोटं पाडलं आणि वारकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला माहिती आहे संतांनी आम्हाला जो संदेश दिला तो संदेश आम्ही पाळलेला आहे आणि तो संदेश असा आहे की संत तेथे विवेक, असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं संतत्वाची व्याख्या अशी केलेली आहे, ज्याला सत्सद्विवेक बुद्धी जागी आहे असा माणूस म्हणजे संतच होय, असा माणूस म्हणजे वारकरीच होय. म्हणजे पहिली अट ही आहे की तुमचा विवेक जागृत असायला पाहिजे. समाजाच्या भल्याचं काही असेल तर ते आपण करायला पाहिजे. आपल्यापासून जर समाजाला काही नुकसान होत असेल
ते हे नुकसान आपण टाळायला पाहिजे. मग ते नैसर्गिक एखादं संकट असो, एखादं परकीय आक्रमण असो, किंवा या प्रकारच्या रोगराईची वातावरण असो, अशा काळात आपण समाजासोबत असायला पाहिजे. अशा काळामध्ये आपण आपल्या बाजूने तरी काही चुकू नये याची दक्षता घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीचं वर्तन वारकऱ्यांनी दाखवलं, त्यांच्या प्रतिनिधींनी दाखवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की सगळ्या वारकऱ्यांनी याला मला असं वाटतं पाठिंबा दिलेला आहे. आता सगळ्या वारकऱ्यांनी पाठिंबा दिल्याचं आणखी एक कारण असं आहे की मी असं मानतो की हा जो पालखी सोहळा आहे, हे जे वारकरी विचार आहेत, हे बघा, वारकरी पंढरपूरला जे पायी जातात ना, तर ते त्यांच्यासोबत संतांची काही प्रतीकं घेऊन जातात. तरी किंवा गाथा डोक्यावर ठेवणं असो, तुळस घेणं असो, विणा घेणं असो, संतांच्या पादुका घेणं असो, ते असं म्हणतात की हे जे संत आहेत सगळे, आपण त्यांच्यासोबतच जणू पंढरीची वारी करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतांनी जे मानवतेचे विचार सांगितले, हे मानवतेचे विचार अभंगांमधून सांगितले. हे अभंग म्हणत, गात, नाचत, पखवाज, टाळ, मृदुंगाच्या तालावर हे सगळे वारकरी वाटचाल करत असतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, हे केवळ टाळकुटे असं त्यांना जे इतिहासात हिणवलं गेलं होतं तसं अजिबात नाही आहे. त्यांना संतांचे विचार खऱ्या अर्थाने कळलेले आहेत. आणि ते कळलेले आहेत म्हणून तर आत्ता जो महाराष्ट्र जो आपल्याला दिसतो तो एकसंध राहिल्याचं, विविध प्रकारची संस्कृती आहे, धर्म आहे, जाती आहेत, आणि ते एक संघ आहेत, गोळ्यामेळ्याने राहतात. त्याचं प्रतीक म्हणजे हा वारीचा सोहळा आहे. आणि त्याच्यामध्ये हे वारकरी त्या संतांच्या वचनांचं, त्यांनी दिलेल्या संदेशाचं पालन करताना दिसतात. आता समजा एक प्रश्न असा पण उभा राहील की जो तो वारकरी येरझाऱ्या घालतो विठोबाला आणि संतांच्या गावांना, तो वारकरी, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरे असं पंढरपूर सोडताना वारकरी म्हणतात. भजनाच्या शेवटी म्हणतात, हरिपाठाच्या शेवटी म्हणतात, रोजचं जे त्यांचं असतं नित्यनेम त्याच्या शेवटी हा अभंग म्हणतात, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरे. म्हणजे शेवटपर्यंत माझी वारी चुकू नये ह्याच्यासाठी ते देवाजवळ प्रार्थना करतात. आता याच्याही पलीकडची भक्ती देवाने सांगितलेली, संतांनी सांगितलेली आहे. आणि ती म्हणजे मागाशी मी जो उल्लेख केला तो नामभक्ती आणि ज्ञानभक्ती. म्हणजे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असं हरिपाठ वारकरी रोज म्हणतात. याचा अर्थ तुम्ही फक्त देवाचं नाव घ्यायचं तोंडाने. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मी ज्या 13व्या शतकाचा उल्लेख केला, त्या काळात जी विविध व्रत वैकल्य करायला लागत होती, यज्ञ, याग, विधी, हे सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या, सामान्य माणसाला ते शक्य नव्हतं. तेव्हा संत नामदेवांनी नामयज्ञ सांगितला. म्हणजे तुम्ही मुखाने नाम, देवाचं नाव जरी घेतलं तरी देव तुम्हाला तुमच्या जवळ येतो, तुमच्या हृदयात येतो, तुम्हाला आकळतो, असं नामदेवांनी सांगितलं. दुसरीकडं हेच ज्ञानदेवांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही ज्ञानभक्ती, डोळे उघडे ठेवून भक्ती करा. खरं तर असं म्हटलं जातं की ही वारकरी परंपरा जी आहे ही बंडाची परंपरा आहे. म्हणजे मी ज्या 13व्या शतकाचा आपल्याला मगाशी उल्लेख करतोय तो खऱ्या अर्थाने इंद्रायणीच्या काठी संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांनी बंडाचा झेंडा फडकवला असं आचार्य यात्रे म्हणतात. आचार्य यात्रे हे आम्हा सगळ्या संपादकांचे आदर्श आहेत. मराठी मातीचा, मराठी माणसांचा त्यांना खूप चांगला अभ्यास होता, निरीक्षण होतं. त्यांना खरा मराठी माणूस, मराठी असं म्हणतात. पहिला बंडाचा झेंडा हा ज्ञानदेवांनी आणि तुकोबांनी इंद्रायणीच्या काठी रोवला. म्हणजे ज्या काळात संस्कृतमध्ये ज्ञान दिलं जात होतं त्या काळात प्राकृतात गीता सांगणं, तो अर्थ समजावून सांगणं आणि ज्ञानाची कवाडं, ज्ञानाचं भंडार लोकांसमोर उघडं करणं, लोकांना समजेल अशा भाषेत ते ज्ञान सांगणं, हे काम ज्ञानदेवांनी केलं. आणि म्हणून ही योगियांची माऊली आहे असं म्हणतात. आता त्यांनी काय सांगितलं किंवा संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आता हे जे मी म्हणालो नलगती सायास जावे वनांतरा,
अभंग आहेत बरं का, हे वारकरी रोज म्हणतात आणि त्यांना त्याचा अर्थ नीट कळालेला असतो. असं नाही की उगत पोपटपंची असते, अजिबात. त्यांना तो अर्थ कळलेला असतो. तुम्ही बघा, असताना सुद्धा किंवा पाभारीने पेरत असताना सुद्धा तुकोबांचे अभंग म्हणतात. संध्याकाळी म्हणतात, सकाळी म्हणतात, पहाटे उठल्यावर म्हणतात, रोजच्या कामात असताना ते म्हणतात. संत तुकारामांचा तर एक अभंग आहे, मढे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची जाती लवलाई. म्हणजे शेतकरी आपल्या कामाप्रत एवढा एकनिष्ठ असतो की एक वेळी मढ झाकून ठेवतील, म्हणजे मृतदेह घरातला झाकून ठेवतील आणि पहिल्यांदा पेरणी करून घेतील आणि मग ते अंत्यसंस्काराला जातील. इतका एकनिष्ठ आपल्या कामाशी तो असतो. आणि वारकरी संतांनी ह्या अशा अभंगांमधून, ओव्यांमधून जो संदेश दिलाय तो म्हणजे आपल्या कामातच राम आहे. मी जो आचार्य यात्रेंचा उल्लेख केला ते एके ठिकाणी असं म्हणाले होते की तुम्ही जे रोजचं काम करता त्याच्यात जसं भाजीमध्ये 1 चमचा मीठ टाकायचं किंवा चहामध्ये 1 चमचा साखर टाकायची म्हणजे त्याला गोडी येते, भाजीला मीठ टाकल्याने चव येते, तसा श्री विठ्ठल आपल्या रोजच्या कामात मिसळा म्हणजे त्या कामाला खऱ्या अर्थाने चव येईल. तुम्ही एकरूप व्हाल त्या कामाशी, ते काम तुम्हाला आपलं वाटेल, असं आचार्य यात्रे म्हटले होते. आणि तेच तर सगळ्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हे काय आहे? संत सावतामाळी. बघा गंमत आहे, काही लोकांना माहीत असेल, नव्या पिढीला माहीत नसेल, पण संत सावतामाळी हे जे एक संत आहेत, संत नामदेवकालीन, संत ज्ञानदेवकालीन जे संत आहेत, पंढरपुरापासून आरणभेंडी नावाचं एक गाव आहे. आणि हे आरणभेंडी नावाचं गाव फक्त 10 मैलांवर, 10 मैलांच्या आसपास पंढरपूरच्या आहे. गंमत अशी आहे की संत सावतामाळी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणताना, असे अभंग जे म्हणतात, ते एकदाही पंढरपूरला उभ्या आयुष्यात गेलेच नाही, देवाला भेटायला गेलेच नाही. देव या संतांचं एवढं कामं करू लागायचा आणि देव फार जाणकार आहे. तर तुम्ही मला अमुकच पद्धतीने पूजा केली नाही की तुम्ही मला अमुकच वेळेला, अमुकच महिन्यात, अमुकच स्थितीला मला भेटायला आले नाहीत म्हणून रुसणारा देव नाही. तर त्या संतांच्या कामामध्ये देव तिथं जातो, जनीला दळू लागतो, चोखा मेळ्याला ढोरं ओढू लागतो. अशा प्रकारचा एक अभंग आहे काकड आरतीमध्ये, संत तो म्हणतात. तर ह्या संत सावतामाळ्याला भेटायला त्याच्या शेतामध्ये, त्याच्या मळ्यामध्ये स्वतः देव गेले आणि त्याला काम करू लागले. अशा पद्धतीचा देवाचा या महिमा आहे. दुसरा एक संत आहे संत कुर्मदास. हे हातपाय नसलेले संत, ही फक्त उदाहरणं आहेत बघा. हे भक्तिविजयमध्ये सुद्धा अशा अनेक कथा सापडतील. आता ह्या चमत्कारांच्या कथांपेक्षा अशा ज्या कथा आहेत त्याच्यातून हा काळ असा आहे की त्याच्यातून काही बोध, म्हणजे हा देव किती अप्राप्य वस्तू नाहीये. पंढरपूरचा देव हा सर्वसामान्यांचा देव आहे. त्याच्यासाठी काही नवं करायला लागत नाही, त्याच्या कुठल्या नियम आणि अटी नाहीत. तसा हा देव, मी सांगत होतो, हे जे संत कुर्मदास आहे पैठणवरून निघाले, हात नाही पाय नाही, लोटांगण घालत निघाले. त्या लवळ नावाचं एक पंढरपूरपासून जवळच एक गाव आहे. दमले, थकले, लोटांगण घालून आता पुढं चालवत नाही अशा जेव्हा अवस्था झाली तेव्हा त्यांनी साकडं घातलं की देवा आता तूच मला भेटायला आहे. देवाने ऐकलं. देवाने संत नामदेवांना आणि संत ज्ञानराय देवांना, कथा अशी आहे की सोबत घेतलं आणि ते लवळला गेले. संत कुर्मदासांना भेटले उरावरी आणि ते असं म्हणाले कुर्मदास की देवा आता मी तर काय असं आहे की पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करायचं, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आणि मग देवाकडे जायचं. तर मी तर काय असं करू शकत नाही देवा, तर माझ्यासाठी चंद्रभागेची काय व्यवस्था? तर देवाने तिथं असलेली एक विहीर, त्या विहिरीमध्ये चंद्रभागा त्या कुर्मदासांसाठी आणली. अशी एक कथा आहे. दुसरीकडं एक, आता ती कथा नाही पण सत्य गोष्ट आहे की संत तुकाराम महाराज एकदा तब्येतीच्या कारणाने पंढरीच्या वारीला जाऊ शकले नाहीत. त्यावेळी त्यांनी काय केलं तर जे वारकरी पंढरपूरला चालले होते त्या वारकऱ्यांसोबत एक पत्र दिलं. ते जे 24 अभंग आहेत ते 24 अभंग अजूनही आपल्याला वाचायला मिळतात आणि ते फार काळजाला घरं पडणारे असे अभंग आहेत की देवा काय करू, माझं शरीर चालत नाहीये, माझा नाईलाज आहे म्हणून मी तुला भेटायला येत नाही. त्या जे भेटीची व्याकुळता आहे ती व्याकुळता त्यांनी त्या अभंगांमधून व्यक्त केलेली आहे. पण त्याच्यामध्ये तरीही अभंग सांगितला की मढे झाकुनिया करती पेरणी असो किंवा
दळिता कांडिता तुझं गायीनं अनंत, असं संत जनाबाई म्हटलेली आहेत. संत जनाबाई या नामदेवांच्या दासी असा जरी त्यांचा उल्लेख आला असला तरी त्यांचा साहित्यिक पारमार्थिक खूप मोठा अधिकार होता. एकट्या होत्या, एकल महिला होत्या, कुणीच नव्हतं देवाशिवाय त्यांना. तर देव मंदिरातून उठून त्यांचं झाड लोट करी जनी आणि केर भरी चक्रपाणी अशा पद्धतीचं जनाबाईंचेच अभंग आहेत. म्हणजे स्वतः देव तिच्या झोपडीमध्ये झाडलोट करायचा, त्यांना धुणं धुवून द्यायचा, गोवऱ्या गोळा करायचा. म्हणजे संतांची ही जी कामं आहेत ही कामं देवाने करू लागल्याचा हे आहे, दाखले आहेत. आता आणखी एक आपल्याला विशेष वाटेल की आणखी एक अभंग असा आहे की प्रस्तराचा देव बोलत भक्ता ते, सांगते ऐकते मूर्ख दोन्ही. केवढा गमतीचा अभंग आहे बघा. आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही आपल्याला की हा संत नामदेवांचा अभंग आहे. नामदेव देवळा शेजारी राहायचे आणि ते देवाचे एवढे लाडके. देव कोणाशी कधी, देव नामदेवांशी बोलायचा, नामदेवांच्या हातचा नैवेद्य खायचा, त्याच्याशी गप्पा मारायचा. देवाशिवाय नामदेवाला, नामदेवांशिवाय देवाला अजिबात करमायचं नाही. असे नामदेव या अभंगांमध्ये असं म्हणतात, पाषाणाचा देव बोलेची ना कधी. पाषाणाचा देव बोलू शकत नाही. किंवा संत तुकाराम महाराज पण म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणजे तीर्थामध्ये काय असतं तर फक्त दगड असतो, दगडाचा देव असतो आणि पाणी ज्याला तुम्ही तीर्थ जिथं स्नान करता ते पाणी असतं, देव नसतोच. मग देव असतो कुठं? गाडगे बाबा हे तुकाराम महाराजांचे अभंग फार सुंदररित्या लोकांना कीर्तनामधून सांगायचे की लोकांमध्ये, दीनदलितांमध्ये, गरिबांमध्ये खऱ्या अर्थाने देव असतो. आता बघा, कोरोनाच्या काळामध्ये आपण खूप अशी उदाहरणं बघतो की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले, त्याचे प्रत्यय आपल्याला येतो. तोची साधू ओळखावा. एक हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सोनू सूद नावाचा एक खलनायकाचा रोल करणारा अभिनेता आहे. आपण सिनेमा बघताना आपल्याला त्याचा प्रचंड राग येतो, त्याला हिरोनी मारावं असं आपल्याला सिनेमा बघत असताना वाटतं. हा सोनू सूद हजारो मजुरांना, जे पायी चालत जातात, ज्यांच्याकडे अजिबातही पैसा राहिलेला नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, अशा लोकांना स्वतःच्या खर्चाने त्यांच्या गावी पोचवण्याची व्यवस्था करतो. मला असं वाटतं संत तुकाराम महाराजांनी जो सांगितलेला आहे तोची साधू, हा साधू खऱ्या अर्थानं जो या अडचणीच्या काळात या कर्मचाऱ्यांना मदत करतो. आणि डॉक्टर्स जे ते किट घालून 8 तास ते किट घालून आतमध्ये घामाने भिजलेले असतात आणि पेशंटच्या संपर्कात असतात, त्यांच्यावर उपचार करत असतात, ते खऱ्या अर्थाने साधू. वारकऱ्यांनी सांगितली ही जी सेवेची परंपरा आहे, ही सेवेची परंपरा समाजातले हे लोक खऱ्या अर्थाने पुढे चालवतात असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो त्याच्यातला कुठल्या कुठल्या संतांना देव काय काय काम करू लागला ह्याचे दाखले आहेत. काकड आरतीमध्ये संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मी फक्त 2 ओळी म्हणून 3-4 ओळी म्हणून दाखवतो. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विणीशिले, सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास कृपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मेळा संगे ढोरे उडी, नामयाच्या जणी सवे वेची शेणी, धर्माघरी पाणी वाहे झाडे. मी जनाबाईंचा उल्लेख केलाच. संत चोखामेळ्यांचं काम काय? गावकीचं कामं करणं, मेलेली जनावरं ओढून टाकणं, एवढं हलकं काम देवाने पण केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आणि ते हलकं काम करायला देव त्याच्यासोबत गेलेला आहे. आणि हे वारकरी रोज म्हणतात आपली परंपरा किती समृद्ध आहे. श्रममूल्य, श्रमप्रतिष्ठा. आता बघा, हजारो लोक जेव्हा कामगार जायला निघाले लॉकडाऊन सुरू केल्यानंतर, तेव्हा काही लोकांच्या, मध्यमवर्गीय लोकांच्या लक्षात आलं, अरे बापरे, एवढे लोक गोरगरीब आहेत आपल्या देशात, एवढ्या लोकांकडे पैसा नाहीये, रोजगार नाहीये, इतके गरीब की ज्यांना कशानेच जाता येत नाही किंवा इथं राहिले तरी 2 वेळेचं खायला मिळत नाही. तर ते खरं आहे, त्याची आठवण सदोदित ठेवायला लागते. सरकारला असेल, इथल्या व्यवस्थेला असेल, इथल्या सर्वसामान्य गरीब माणसाची आठवण ठेवायला लागते.
त्याच्या घरात काही खायला आहे का नाही, त्याचं काम काय चाललंय. आता बघा, आपल्याला आपल्या शेजारी असलेली माणसं, आपल्याला दूध, मध्यमवर्गीयांना दूध कोण देतो, इस्त्री कोण करून देतो, गाड्या नीट कोण करतो, बांधकामाचं साहित्य किंवा बांधकाम कोण करतो, ह्याची एरवी आपण दखलही घेत नाही. पण जेव्हा रांगा लागल्या तेव्हा आपल्या लक्षात आलं की अरे एवढे मजूर आहेत. असे समाजात जे कष्टकरी, म्हणून हा कष्टकऱ्यांचा देव आहे, तो त्यांची गाऱ्हाणी तो ऐकतो, त्यांची प्रार्थना तो ऐकतो, किमान त्यांच्या दुःखाला तो उद्गार देतो. संत चोखामेळ्यांचा मुलगा कर्ममेळा आहे. त्या कर्ममेळ्याने देवाला तर थेट प्रश्न विचारलेले आहेत की त्याने खूप कडक अभंग आहेत ते, आणि ते आपल्याला वाचल्यावर अंगावर एकदम काटा यावा असे त्यांचे अभंग आहेत. जन्म गेला उष्टे खाता, लाज नये तुमच्या चित्ता, असं देवाला सवाल विचारतात कर्ममेळा. जे चोखामेळ्याची सुद्धा बिशात झाली नाही ती कर्ममेळ्याची झाली. आणि आम्हाला उष्ट खायला लावता, आम्हाला आमचं खायला 2 वेळेचं खायला सुद्धा मिळत नाही, तुम्हाला लाज वाटत नाही का. जर तुम्ही हे सगळ्या ब्रह्मांड तुम्ही चालवता तर आमच्यासारख्या गोरगरिबाची तुम्ही काळजी घ्यायला नको का. मला असं वाटतं की या मजुरांची जे चालत गेलेत, अजूनही चालत जात आहेत त्यांच्या गावाकडे, त्यांची याच पद्धतीची व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची भावना असेल. त्यांना त्यांच्याच भावनांना उद्गार 700 वर्षांपूर्वी संतांनी दिलेला आहे, आणि तो उद्गार गात नाचत पंढरीच्या वारीला वारकरी जात असतात. मी तुम्हाला सांगत होतो, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, हे द अनटचेबल्स नावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ त्यांनी कोणाला अर्पण केलेला आहे, तो संत रोहिदासांना त्यांनी तो अर्पण केलेला आहे. याचं कारण म्हणजे मला वाटतं संत चोखामेळा, संत रोहिदास आणि संत नंदनार या तथाकथित खालच्या जातीतून, दलित समाजातून आलेल्या संतांना त्यांनी तो अर्पण केला. या वर्गाची, या कष्टकरी वर्गाची, समाजातल्या शेवटच्या थरातल्या वर्गाची परिस्थिती काय होती, त्यांना उद्गार देण्याचं काम या संतांनी. मी मगाशी म्हटलं ना की राज्यघटनेत ही जी समता बंधुतेची जी तत्व आलेली आहेत ती इथूनच आलेली आहेत. बाबासाहेब एका ठिकाणी म्हटलेले आहेत की या संतांच्या खांद्यावर मी उभा राहिलो म्हणून मला पलीकडचं दिसलं. त्या काळाची मर्यादा होती. संत काही एवढी मोठी क्रांती, असं जे म्हणतात समाज क्रांती करू शकली नाही जी बाबासाहेब आंबेडकरांनी केली, तर ती जी क्रांती आहे ती, या क्रांतीची बीज मला असं वाटतं बाबासाहेबांना, महात्मा फुलेंना या संतांच्या वचनामध्ये सापडली. महात्मा फुलेंनी जे अखंड लिहिलेत ना, त्या अखंडांवर मोठा प्रभाव हा संत तुकारामांच्या अभंगाचा आहे. आणि आणखी एक गंमत अशी आहे की बाबासाहेब आंबेडकर हे मूळचे कबीरपंथी, त्यांचे वडील कबीरपंथी होते. आणि ते रोज त्यांचे वडील घरी संतांची भजनं म्हणत असत. हे जे कबीरपंथी आहेत, संत कबीरांच्या विचारांचा वारसा सांगणारे, जे अजूनही पंढरपुरात आहेत, आळंदीत आहेत. आळंदीत एक संत कबीरांचा मठ आहे, आणि त्या मठामध्ये तिथं हबप रामदास बुवा कबीर एक मोठे त्या परंपरेतले एक संत होऊन गेले. त्यांच्याकडं महात्मा फुले जात असत, आणि महात्मा फुलेंची जी सत्यशोधक चळवळ आहे, या व्यवस्थेला इथला जो तडाखा देण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. तुरायांच्या समाधीचा शोध ज्यांनी लावला, त्यांचा पोवाडा ज्यांनी लिहिला, आणि शेतकऱ्यांचा आसूड नावाचं एक घेऊन त्याच्याही पेक्षा स्वतः शेतकऱ्याच्या वेशात जाऊन ब्रिटनच्या राजपुत्राच्या समोर गेले महात्मा फुले, आणि इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे ह्याची प्रखर जाणीव करून दिली. ते महात्मा फुले जेव्हा सत्यशोधक चळवळ उभी करतात तेव्हा पहिला पाठिंबा त्यांना वारकऱ्यांनी दिलेला असतो. ते जे कबीरपंथी, मी रामदास बुवांचा उल्लेख केला, त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा खेड, आळंदी, खेड, जुन्नर, ओतूर या भागामध्ये त्यांचे अनुयायी खूप होते. माळी समाजाचे होते, मराठा समाजाचे होते. त्यांनी या महात्मा फुलेंना चळवळीला मोठा असा पाठिंबा दिलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आपले 3 गुरु मानायचे. एक पहिले गुरु म्हणजे भगवान गौतम बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर, आणि तिसरे गुरु महात्मा फुले. ह्या 3 गुरूंना मानून, त्यांचे विचार शिरोधार्य मानून बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जीवित कार्य पुढे नेलं. तर यांचा या वारकरी परंपरेशी मोठा सांधा आहे. संत कबीरांचा जो आहे, एक वारकऱ्यांमध्ये एक परंपरा सांगितली जाते. ती परंपरा अशी आहे की
ज्ञानियाचा एका, नामयाचा तुका आणि कबीरांचा शेखा. याचा अर्थ असा आहे, संत ज्ञानेश्वरांची परंपरा पुढे 14व्या शतकात संत एकनाथ महाराजांनी पुढे नेली, ज्यांनी जनखेळकर केला असं म्हणतात. दलितोद्धाराचं मोठं काम, मोठी जाणीव जागृती संत एकनाथांनी केली. त्यांनीच ज्ञानेश्वरींमधल्या अशुद्ध्या दूर केल्या असे संत एकनाथ महाराज. ही एक परंपरा आहे. नामयाचा तुका म्हणजे नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, स्वये पांडुरंगी येऊन ये, असा एक अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा. आणि ते म्हणतात, मला हे कवित्व का स्फुरलं किंवा माझी प्रतिभा जागी कशी काय झाली, तर मी संत नामदेव माझ्या स्वप्नात आले, सोबत पांडुरंग होता आणि त्यांनी मला सांगितलं कोटी अभंगाची प्रतिज्ञा केली होती ती अपुरी राहिली. जे उरले शेवटी लावू तुका, म्हणजे उरलेले जे अभंग आहेत ते तू पूर्ण करायला पाहिजेत. हे जे साहित्य आहे समाज जागृतीचं ते तू पूर्ण करायला पाहिजेत, असं नामदेव महाराज आपली परंपरा सांगतात. आणि कबीराचा शेखा अशी एक जी परंपरा आहे. आपण मगाशी सुरुवातीला मी सांगितलं की हे काशीचे कबीर निर्गुण निराकार ईश्वराची प्रार्थना करणारे, मूर्तीपूजा त्यांना मान्य नव्हती असे कबीर, आणि अत्यंत कठोर शब्दात त्यांनी मूर्तीपूजेवर वगैरे कोरडे ओढलेले आहेत असे संत कबीर मागावर हातमागावर विणत बसायचे. कबीराचे मागे विणेशिला, असं मी आत्ता जो अभंगाचा उल्लेख केला संत तुकारामांचा. काम करता कामातच राम मानणारे आणि मूर्तीपूजेला विरोध करणारे असे संत कबीर महाराष्ट्रात येतात, पंढरपुरात येतात आणि निर्गुण निराकार ईश्वराची भक्ती करता करता सगुण सावळ्या विठोबाची भक्ती करायला लागतात, त्याचं दर्शन करतात. हेच मोठं आश्चर्यकारक आहे. हा चमत्कार आहे वारकरी संप्रदायातला, वारकरी विचारांचा. वाळवंटामध्ये ते जातात, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, संत जनाबाईचा मग. आणि तिथं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. या कबीराच्या याच्यामध्ये, या अभंगांमध्ये कबीरांचा उल्लेख होतो पहा. जनाबाईंनी तो उल्लेख केलेला आहे. सगळे संत मंडळी वाळवंटामध्ये जमलेत, म्हणजे वाळवंटातला जो खेळ मांडलेला आहे त्याचा अनुभव कबीरांनी घेतलेला आहे. आणि त्यांना कळलेलं आहे वारकरी विचारधारा ही जी आहे, ही वारकरी विचारधारा ही सामाजिक ऐक्याची, सामाजिक समतेची, बंधुतेची आहे. आणि म्हणून ते या वारकरी चळवळीशी जोडले गेले आहेत. असे कबीर, त्यांचे शेख मोहम्मद असे एक शिष्य परंपरा सांगितली जाते. हे शेख मोहम्मद हे नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातले तुकाराम महाराजांचे समकालीन. छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे हे त्यांना गुरु मानायचे. बघा ही गुरु परंपरा कशी आहे. आपल्याकडे इतिहास खूप वेगवेगळ्या मार्गांनी सांगितला जातो. एखाद्या धर्माचा दुस्वास त्याच्यातून लोक करण्याची शक्यता असते, पण हे शेख मोहम्मद महाराज यांचा मोठा प्रभाव शिवरायांच्या घराण्यावर होता. आणि हे शेख मोहम्मद महाराज, त्यांची पालखी, त्यांची दिंडी अजूनही पंढरपूरला येते. ती नाती देहूकरांनी, वारकऱ्यांनी अजूनही जपलेली आहेत. आणि या सगळ्यांनी कर्मे इशू भजावा असं ज्ञानदेवांनी म्हटलंय, म्हणजे आपल्या कामातच पुन्हा राम मानावा. देव तिथंच असतो आपल्या कामामध्ये, रोजच्या ठाईचं बैसोनी करा एक चित्त, अशा पद्धतीचा संदेश दिलेला आहे. आणि तो संदेश मला वाटतं जागी बसून तुमचं काम करा, तुमचा नेहमीचा कष्ट करा आणि त्याच्यातच देव तुम्हाला सापडेल. तो तिथं नेऊन, तिथं जाऊन करायलाच पाहिजे असं काही नाही. एक परंपरा आपल्याला माहिती आहे ना सगळ्यांना, पंढरपूरला वारकरी जेव्हा जातात तेव्हा खूप लोक कळसाचं दर्शन घेऊनच परत मागे येतात. ते प्रत्यक्ष गाभाऱ्यात प्रवेश मिळायलाच पाहिजे किंवा पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवायलाच पाहिजे. ठेवायला मिळालं तर महाभाग्य, नाही मिळालं तरी देव भेटल्यातच जमाय. ही अशी जी परंपरा आहे, ते तुम्ही देवाचं नाव घेऊन सुद्धा देव तुम्हाला भेटतोच आहे. हे सगळ्या संतांचे दाखले आहेत. आणि म्हणून कुणीही याबाबत काही दुराग्रह धरण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाकडं, प्रत्येक वारकऱ्याकडं, ज्यांना आपण निरक्षर म्हणतो, अशा वारकऱ्यांनाही हे सगळे अभंग पाठ आहेत. आणि हे नुसते तोंडपाठ नाहीत, तर ते त्यांच्या मनात आहेत, ते त्यांच्या डोक्यात आहेत आणि त्याच्याप्रमाणे ते आपलं रोजचं वर्तन, रोजचं आचरण करत असतात. तुम्ही बघा, गावोगावी आपल्याकडं प्रति पंढरपूर आहेत. म्हणजे आपल्याला ठळक ठळक माहीत असतात. म्हणजे उदाहरणार्थ एक मुंबईला वडाळ्याचं एक मंदिर आहे, ते प्रति पंढरपूरच आहे. देव जिथे जिथं भक्तांसाठी गेला धावून, तिथं तिथली देवळं प्रति पंढरपूर झाले.
इकडं एक नंदवाळ नावाचं कोल्हापूर जवळ गाव आहे. आपल्याकडं जसं युगे 28 विटेवरी उभा असं आरती आहे, तसं तिथे युगे 32 विटेवरी उभा असं म्हणतात. म्हणजे पंढरपूरचा विठोबा विटेवर उभा राहण्याआधी नंदवाळला गेला होता, त्यामुळं अशी कथा आहे. त्यामुळं त्या ठिकाणी युगे 32 विटेवरी उभा वगैरे असं म्हणतात. आता एक फक्त शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. ही जी संतांची जी प्रबोधनाची परंपरा आहे, ही परंपरा खऱ्या अर्थानं पुढं नेली या शतकात ती म्हणजे संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज. यांच्याशिवाय आपलं विवेचन कुठलंही पूर्ण होऊ नये संत साहित्याबद्दलचं, वारीबद्दलचं, असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. कारण राष्ट्रसंत असं ज्यांना म्हटलं जातं, विदर्भातले तुकडोजी महाराज, ते असं म्हणतात, त्यांचा एक अभंग, त्यांची एक रचना अशी आहे, जीवभावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं. जीवभावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं. पुढं ते असं म्हणतात, विठ्ठल रखुमाई घरीदारी पुंडलिक ही मुले गोजिरी. म्हणजे माझे आई वडील हीच माझी विठ्ठल रखुमाई आहेत आणि मुलं जी आहेत ती पुंडलिकच आहे. तुम्ही बघा केवढा मोठा संदेश आहे. आई वडिलांची सेवा म्हणजे देवाची सेवा असं ज्या पंथामध्ये मानलं जातं तो हा वारकरी पंथ. म्हणजे चंद्रभागे स्नान, पुंडलिकाचं दर्शन आणि मग पांडुरंगाचं दर्शन. पांडुरंगही आलाय कशाला? तो पुंडलिकाला भेटायला आलाय. का आलाय? तो आई वडिलांची सेवा करतो म्हणून आलेला आहे. तुकडोजी महाराजांना हे माहिती आहे म्हणून ते असं म्हणतात. ते जेव्हा ग्रामजागर करतात, गावाच्या विकासाच्या गोष्टी बोलतात, तेव्हा तो भावाने जवळ मी पाहिलं माझं गावाचं मंदिर शोभलं, विठ्ठल पुंडलिक ही मुले गोजिरी, आणि ते पुढे म्हणतात त्यांना सेवेचं फुलं मी वाहिनं माझं गावाचं मंदिर शोभलं. याचा अर्थ आपल्या कुटुंबामध्ये राहणं, त्या मुलांची आई वडिलांची सेवा करणं, मुलांना मार्गी लावणं, आपला संसार सुफळ करणं, याचा अर्थ वारी करणं, याचा अर्थ त्या कुटुंबामध्ये त्या गावामध्ये देव भेटणं, असं संत तुकडोजी महाराज म्हणतात. गाडगे महाराज तर त्याच्याही पुढे गेले होते. गाडगे महाराज स्वतः विठ्ठल मंदिरात गेलेच नाहीत कधी. गाडगे महाराजांची कथा अशी आहे जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण परत उल्लेख करतो फक्त जाता जाता. गाडगे महाराज जिथं कीर्तन करायचे त्या ठिकाणी पहिल्यांदा ते खराट्याने झाडून घ्यायचे. एकदा गाव किंवा मंदिर परिसर स्वच्छ झाडून निघाला की मग तिथलेच 2 दगड उचलायचे आणि टाळ वाजवायला त्या दगडांनी सुरुवात करायचे. लोकांना कळायचं गाडगे बाबा आले, त्यांच्या दगडाचा टाळाचा, देवकी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं ते भजन म्हणायचे. मग गाव जमायचा, गॅसची बत्ती जमायची आणि ते सगळं कीर्तन सुरू व्हायचं. आणि हे कीर्तन हे प्रश्न उत्तर अशा संवादात्मक स्वरूपामध्ये सुरू व्हायचं. तर ते जे प्रश्न उत्तर आहे ती मुळातून वाचण्यासारखी आहेत. आपल्याकडं गोनी दांडेकरांनी एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आचार्य आत्रेंनी पण लिहिलंय, गाडगेबाबांचं कीर्तन. सिंह पहावा वनात आणि गाडगे बाबा पहावे कीर्तनात, असं वर्णन त्यांनी केलंय. हा चिंध्या पांघर ठेवलेला, कवड्या कानामध्ये अडकवलेला असा हा फकीर माणूस जेव्हा कीर्तनात उभा राहायचा तेव्हा त्यांच्या अंगामध्ये चैतन्य संचारायचं. म्हणजे प्रत्यक्ष संतच त्यांच्या अंगात जणू काय त्यांच्या मुखातून बोलावेत असं. पण ते बोलणं जे आहे ते एकदम रोखठोक असायचं, समाजाला भिडणारं असायचं. बोलतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावय अशी भरे, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय. म्हणजे मी तीक्ष्ण बोलत असेल, तिखट बोलत असेल, कडू बोलत असेल, पण ते समाजाच्या भल्यासाठी मी बोलतोय, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही भूमिका खऱ्या अर्थानं गाडगेबाबांनी पुढे नेली. आणि ते असं म्हणायचे स्वच्छता हाच खरा देव आहे. म्हणून तुम्ही आपल्याकडे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवतात बघा, त्याला ही सगळी पार्श्वभूमी आहे. स्वच्छता याच्यामध्ये तुम्ही जर स्वच्छ केलं तर तिथंच तुम्हाला परमेश्वर भेटेल. आणखी एक त्यांची गंमत गोष्ट सांगतात. पंढरपूरला जायचे, वाळवंटात जायचे, कीर्तन करायचे, झाडून घ्यायचे आणि बाहेर येणाऱ्या, दर्शन करून येणाऱ्या लोकांना विचारायचे, काय रे बाबा कोणत्या गावचा, मंदिरात का, देवाचं दर्शन म्हणाला. तो माणूस सांगायचा, बाबा देवाकडे काही मागितलं नाही, माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव वगैरे असं. गाडगे बाबा त्यांना विचारायचे आणि भक्त त्यांना उत्तरं सांगायचे वारकरी. तेव्हा ते म्हणायचे, अरे तुझ्या देवाला म्हणावं जरा कमरेवरचे हात काढ आणि
बाहेर ये, खराटा घे, पाटी घे, आणि हे सगळे तुझ्या भक्तांनी जी अस्वच्छता करून ठेवलेली आहे ती जरा स्वच्छ कर, असे डोळियांचे डोळे उघडण्याचं काम संत चोखामेळा म्हणतात. डोळियांचे डोळे उघडले, अंतःचक्षु खऱ्या अर्थाने ज्याने उघडले ते संत गाडगेबाबा. त्यांनी ही परंपरा एका मोठ्या सामाजिक वास्तवात नेऊन ठेवली आणि प्रबोधनाचे विचार हे जागते ठेवले. अशी ही मोठी संत परंपरा आहे. आणि मी हे एवढं माझं विवेचन किंवा माझे विचार याच्यासाठी मांडले की मला एक प्रश्न संतोष पवार आहेत, त्यांनी विचारला आहे की पायी वारी सोहळा होणार नाही, पण याचं काही सामाजिक आणि मानसिक परिणाम असू शकतात का? मी एवढ्या वेळ जे सांगितले सामाजिक परिणामच, म्हणजे न्यायमूर्ती रानडेंपासून तर संत गाडगेबाबांपर्यंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राज्यघटनेची समता बंधुता, ही जी तत्व आहेत ही वारकऱ्यांनी निर्माण केलेल्या विचारांमुळे ते झाले, हा सामाजिक परिणाम. आणि दुसरी गोष्ट, मानसिक व्हायचं काय कारण आहे? समाजावर मानसिक परिणाम झालेला आहे म्हणून तर अजून खेडोपाड्यातली ज्यांना आपण निरक्षर म्हणतो अशी जनता संत तुकारामांचे अभंग म्हणते ना. 4,000 अभंग माझ्या आजोबांचे पाठ होते. गावागावातल्या माणसांचे तुकारामांचे अभंग पाठ आहेत. नुसते पाठ नाही, ते आचरणात आहेत. त्यांना माहिती आहे वारीला पायी गेलंच पाहिजे असंही काही नाही. आपण घरातल्या घरात बसून आपल्या कामात जरी देवाचं चिंतन केलं, मग हरिपाठ कशाला म्हणतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि तुम्ही एकाग्र चित्त झाला, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, असं जे तुकाराम महाराजांनी सांगितलंय की देव तुम्हाला दिसायला सुरुवात होतो, तुमचं अंतर्मन निर्मळ होतं, स्वच्छ होतं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही देवाच्या सान्निध्यात जाता, अशी सांगणारी, सामाजिक संदर्भ असणारी, सामाजिक नातं असणारी अशी ही संत चळवळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही संत चळवळ मौखिक परंपरेने टिकवलेली आहे. आणि हे मौखिक साहित्य जे आहे संतांनी सांगितलेलं आहे ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला अलीकडच्या काळामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे उल्लेख तर माहिती आहेच आहेत, पण त्याच्या आधीचे उल्लेख हे संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज, संत नामदेवराय आणि नामदेवरायांचे शिष्य चोखामेळा, त्यांची चोखियाची महारी म्हणजे संत सोयराबाई. संत चोखामेळ्यांनी गावकीची कामं करता करता लिहायला शिकलेले आहेत. नुसते एकटे लिहायला शिकलेले नाहीत, तर त्यांनी संत सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणा बंका, मुलगा कर्ममेळा या अख्ख्या फॅमिलीला लिहायला शिकवलंय. नुसतं लिहायला शिकवलं नाही, तर जर आपण ते अभंग ऐकले, ओघा रंग एक झाला रंगी रंगीला श्रीरंग, किंवा विठ्ठलाचे अभंग जे सोयराबाईने लिहिले, एवढी मोठी प्रतिभा, एवढं ज्ञान, एवढा बहुश्रुतपणा हा संत चळवळीने एका समाजातल्या खालच्या थरातल्या माणसाला दिला. आणि ते जे अभंग आहेत त्यांना अभंग याच्यासाठीच म्हणतात, ते कधी भंग पावत नाहीत. ढेकणाच्या संगती हिरा जो भंगला, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तो जर ढेकणाच्या संगतीत गेला तर हिरा जो पृथ्वीवरचा सगळ्यात कठीण पदार्थ आहे कार्बनचा, तो सुद्धा भंगतो, त्याला चिरा पडतात. पण हे अभंग असे आहेत की हे वर्षानुवर्षे याला भंग नाही, ते विसरलेच जात नाहीत. याचं कारण ते लोकांनी कंठस्थ केले, ते त्यांना पटलेत त्यातले विचार, म्हणून ते त्यांनी त्यांच्या डोक्यात ठेवले, त्यांच्या मनात ठेवलेत आणि कंठस्थ केलेत, पाठ केलेत. असा हा अभंगाचा महिमा आहे. असा हा संत साहित्य. त्याचे सामाजिक परिणाम झालेलेच आहेत, ते चांगलेच झालेले आहेत. आणि हे जे संत साहित्य आहे, संत नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि एक तरी ओवी अनुभवावी. याचा अर्थ असा असतो की तुम्ही संतांची एक तरी अभंगाची ओळ, एक तरी ज्ञानेश्वरीची ओवी जर वाचली तर तुम्हाला त्याच्यातल्या चांगुलपणाची, त्याच्यातल्या समाजाभिमुख ज्याला म्हणतो समाजाच्या कल्याणाची, ही आपल्याला जाणीव होईल. आणि म्हणून एक तरी ओवी अनुभवी असं म्हणतात. माझी या निमित्ताने विनंती आहे, एक वारकऱ्याच्या घरातला मुलगा म्हणूनही आहे, संत साहित्याचा वाचक आहे म्हणूनही आहे, आणि एक पत्रकार आहे, जागले आहे म्हणूनही आहे, की संत साहित्यातलं एखादा तरी अभंग, एखादी तरी ओळ तुम्ही इकडं उचकून बघा. आणि मग वारकरी पंथ किंवा हे वारकरी का भक्ती करतात, का अभंग म्हणतात, याचं कोडं आपल्याला उलगडेल. मला असं वाटतं की तासभर आपण बोललेलो आहोत आणि या निमित्तानं मला ही बोलण्याची संधी दिली, तुम्हा सगळ्यांसोबत बोलता आलं, म्हणून मी ABP रायगडच्या टीमचं परत एकदा आभार मानतो
यावेळी इथंच थांबूया आणि जेव्हा वारी सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा वेगळ्या विषयावर वेगळ्या पद्धतीचं विवेचन घेऊन आपण निश्चितच भेटू. धन्यवाद.